जुन्नर तालुका येथील गोल्डन बेकरीमध्ये खाद्यपदार्थामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्या असून कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी व बेकरीवर कारवाई करण्याबाबत असं एक पत्र दिलं. ते पत्र दिनांक 9/11/2023 रोजी आम्ही स्वतः बाय हँड साहेबांकडे दिलं. साहेबांनी आम्हाला पत्रव्यवहार करून वारंवार फोन करून काय कारवाई झाली असं विचारलं असता त्यांनी आम्हाला एक पत्र 24 तारखेला दिलं. त्या 24 तारखेच्या पत्रामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हा जो गोल्डन बेकरी आहे त्याच्यामध्ये त्या तुम्ही दिलेल्या नमुन्यानुसार आणि आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार त्यांचं जे फूड अँड ड्रग्सचं लायसन आहे ते आम्ही या ठिकाणी निलंबित करण्याचा आदेश केलेला आहे. बरं, निलंबित करण्याचा आदेश असूनही तो आदेश 24 तारखेला माननीय आयुक्त साहेबांनी काढला आणि अद्यापपर्यंत ती बेकरी तशाच पद्धतीने अगदी बेफिकरपणे चालू आहे. म्हणजे या गोष्टीची अगदी प्रशासनही दखल घेत नाही. आपण सोशल मीडिया मार्फत त्याचा प्रसार पण केला की बाबा या गोल्डन बेकरीमध्ये सर्व प्रकारचं जे काय अन्नपदार्थ आहेत ते मानवी आरोग्यास घातक असून दूषित आहे आणि असंच आपल्याला त्या बऱ्याच ठिकाणी हॉटेलला त्यांचं मटेरियल सप्लाय होतं आणि त्यामार्फत सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात घालतो. जेणेकरून तिथं खरेदी करत असताना जे काय पाव असतील किंवा रोट असतील बरेच काही असे खाद्यपदार्थ आहेत की ते बनवताना सुद्धा एकदम अशी घाणेरडी अशी अवस्था आहे. असंच अचानक मुंजाळ साहेबांना तिथं घेऊन गेला असता तिथली अवस्था आणि तिथं खरोखर एक बाल कामगार आहेत तिथं. म्हणजे जिथं सुज्ञ माणूस त्या बेकरीची काळजी घेऊ शकत नाही अशा ठिकाणी बाल कामगार काय काळजी घेतील. माणसं काम करतात तिथं माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. मग असे बाल कामगार काय काळजी बाल कामगार वापरताय असं तुमच्यावर आरोप केला गेलाय, तुम्ही काय सांगाल? नाही साहेब, आमच्याकडे सगळं 18 वर्षाचे पुढे मुलं आहेत. प्रकरण म्हणजे बिकानेर स्वीट त्या ठिकाणी असंच एक केकचा प्रकार आढळला होता. जिवंत अळ्या त्या ठिकाणी आढळून आल्या होत्या. त्यामार्फत पाठपुरावा केला असता पुन्हा संगनमताने ती बेकरी चालू करण्यात आली. मुळातच लोकांचे आरोप करताय, संगनमत कोणाचं? संगनमत म्हणण्यापेक्षा संगनमतच म्हणावं लागेल याला. अन्न आणि औषध प्रशासन. अन्न आणि औषध प्रशासन. हो, अन्न आणि औषध प्रशासनाचं त्या बेकरी मालकाशी संगनमत होत आहे असं म्हणावं लागेल. मग तुम्ही आता एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलं, सगळं झालं, तुम्ही प्रॉपर आळेफाटीचे आहात, बेकरीवाले तर बाहेरचे आहेत, तरी बेकरीत माल घ्यायला ग्राहक जातात. याचा अर्थ तुम्ही सत्य का बेकरीवाला सत्य, काय समजायचं? खरं तर सत्य झाकलं जाते असं म्हणावं लागेल. आम्ही सत्य काढण्याचा बाहेर प्रयत्न करतोय पण काही लोक त्याला सत्य झाकण्याचा प्रयत्न करतात. याच्या मागे वेगळा अर्थ नाही ना? नाही. ग्राहक तर त्याला बाहेरचे नाहीत ना? नाही, ग्राहक इथले आळेफाटीचे. मग आळेफाटीचे ग्राहक जातात कसे? पण बऱ्याच जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलेलं नाही. ते आता हे 2 दिवसाच्या माध्यमातून जास्त कळले. जर हा प्रकार 6 महिन्यापूर्वीचा बिकानेर स्वीटवर तुम्ही 2 दिवस आणि 4 दिवस म्हणताय तर 6 महिन्यापूर्वीचा प्रकार आहे. बिकानेर 6 महिन्यात दुकान कोणत्या दुकानात एखादी चर्चा झाल्याच्या नंतर बंद होतं लगेच. माऊत चर्चा जरी घडली कोणत्या एखाद्या आपला ग्रामीण भाग आहे तो काही शहरात नाही, आली चर्चा झाली. बिकानेर स्वीटवर जर अन्न आणि औषध प्रशासनाच्या मार्फत जर कडक कारवाई झाली असती तर निश्चित लोकांना कळलं असतं की ही बेकरी का बंद झाली. मुळातच अशी कारवाई तर तुम्ही आदेश दिलाय म्हणताय, परत म्हणताय कडक कारवाई. याच्या पलीकडे काय? त्यांनी येऊन त्यांना फटके मारायला पाहिजे का? नाही, कडक कारवाई म्हणजे त्यांनी स्वतः येऊन ते सील केलं पाहिजे अशी अपेक्षा आम्हा ग्राहकांची आहे. गोल्डन बेकरी तुम्ही त्याचा कसा पाठपुरावा केलाय? आता आम्ही या संदर्भात सील करण्यासंदर्भात आरोग्याशी लोकांच्या आरोग्याशी एक खेळलं जातं म्हणून आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार द्यायला गेलो असता तिथले जे प्रशासक आहेत त्यांनी सांगितलं की हा आमच्या अखत्यारीतला विषय नाहीये, तुम्ही ती तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे द्या, त्यांच्याकडे ते पूर्णपणे राईट्स आहेत बेकरी सील करण्याचे.
वीज बाधा झाल्यानंतर मग पोलीस तक्रार घ्यायला. मुळातच हाच प्रश्न आहे. मुळात आम्ही ते पण त्यांना बोललो, वीज बाधा होऊन एखादा जर माणूस मृत्यू झाला याला जबाबदार राहणार कोण? अन्न प्रशासन राहणार का पोलीस बंदोबस्त राहणार? पोलीस राहणार की आणखी पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र राहणार? कारण हात तिघांच्या पण संगनमताने पूर्णपणे त्यांनी तिघांनी एकत्र येऊन त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. प्रथम तुम्ही जो केक किंवा रोड तुम्ही आणला हो ते कशा प्रकारे आणला? तुमच्याकडे त्याचं बिल किंवा तुमच्याकडे काही त्याचा पुरावा आहे का? हो आहे ना. तुम्ही त्या तो आणला किंवा संदर्भाची कशा प्रकारे? आपणच एक बातमी लावली होती. नाही, बातमीचा पुरावा नाही तुमच्याकडे, कारण त्या बातमीमध्ये व्हिडिओ असा होता की फक्त केकचा व्हिडिओ होता. मग याने की रोड तुम्ही इतर कुठलाही घेऊ शकता, त्याचा व्हिडिओ काढू शकता. तुमच्याकडे ऑनलाईन फोन पे तुम्ही त्यांना केलेला और तुम्ही त्यांच्याकडे खरेदी केला असा काही तुमच्याकडे पुरावा आहे का? नाही, तसं नाही काही. मग त्या पद्धतीने खरेदी काय केलेल्या सांगू इच्छिता? संदर्भातचा नवनाथ भाऊंचे एक नातेवाईक आहे. नवनाथ भाऊंचं हे ऑफिस आहे झुंजार छावा संघटनेचं, की या ठिकाणी अन्यायाला वाचा बोलली जाते, अन्यायाला न्याय मिळतो. त्या हिशोबाने त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे ते रोडचा नमुना घेऊन आलेत. त्यांनी संघटनेला एक तक्रार अर्ज दिला. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आम्ही पुढे कारवाई करत गेलो आणि त्यानुसार आजपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाकडून नक्कीच तुमच्याकडे लायसन- पुरावा काय? जे तो प्रश्न माल आहे- तिथंच घेतला याचा पुरावा काय? तुमचे नक्की प्रश्न ओके आहेत आणि तुमचे उत्तर कागदोपत्र ओके आहेत, पण आज डॉक्युमेंट पाहायला गेले किंवा व्हिडिओ क्लिपद्वारे कशाद्वारे पण हे आपण सिद्ध करून दाखवू शकता की तुम्ही तिथलंच माल खरेदी केलेला आहे किंवा रोड त्याच दुकानातला आहे. तुम्ही जे बेकरीचं नाव घेतात त्याच बेकरीतून आपण वस्तू खरेदी केलेली आहे. आपल्याला पुरावा आहे का काही? किंवा सोशल मीडियाला तुम्ही म्हणजे भुलाताप करून किंवा कशा प्रकारे तुम्ही असं याच्यामध्ये करताय? तुमच्या प्रूफ काय त्या गोष्टीचं किंवा असं तुम्ही काय जाणू इच्छित समजा? जे व्यक्तीने घेतलं तोच प्रूफ आहे आमच्याकडे. स्वतः व्यक्ती सांगते. की ज्या व्यक्तीने लेडीजने घेतलंय तेच व्यक्ती आमच्याकडे पुरावा आहे. असं हा झाला तुमचा मुद्दा. असं मला नाही. या आळ्याच्या बाबतीत हा मुद्दा झाला. पण याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. तर हॉटेल जय भारतमध्ये नाश्ता करायला गेलो असता त्या ठिकाणी पाव मागितले असतात. त्या पावामध्ये अक्षरशः मच्छर आणि माशी सापडली. याला मी उदाहरण आहे. हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि त्या संदर्भात त्या बेकरीवाल्याच्या माणसाला तिथं बोलवून घेतलं असता तर त्यांनी सांगितलं की हमको मत पूछो व बनानेवाला मालिक अलग आहे उसको बोलो आणि अशा हरिरावेच्या भाषेत तो तिथून म्हणजे निघून गेला. स्थानिकांना बाहेरच्यांची आयररी असं तुम्हाला असंच म्हणावं लागेल. 100% असंच आहे. मुळातच इथल्या सगळ्या हॉटेल मालकांनी त्याच्याकडून माल घेणं बंद करावं. तुम्ही पत्रव्यवहार पूर्णपणे करण्यापेक्षा मग वेगळं आंदोलनात भूमिका का घेतली नाही? उपोषण वगैरे असं का केलं नाही? आम्ही समजदारीने त्याला प्रेमाने सांगून नाही. पाहिलं. समजदारीनी का ब्लॅकमेलिंग? समजदारीने सांगून बघितलं. कारण या बाबा- घटनेला 10 ऑक्टोबरला घटना घडते आणि त्यापर्यंत आपण फक्त कागदपत्राची पूर्तता करतोय. आपण स्थानिक आहोत, तर या दृष्टीने आपण काय पाऊल उचललं पाहिजे? 10 स्थानिक ऑक्टोबर प्रशासनाला पूर्णपणे कागदाची कार्यवाही करून आणि जे काय असेल ते पूर्णपणे कायदेशीर पावलं उचलून त्याच्यावर कायदेशीरच कारवाई व्हावी अशी आमची ग्राहकांची विनंती आहे. उपोषण करणं बी कायदेशीरच आहे ना. आम्ही तुम्हाला बेकायदेशीर मार्ग नाही सांगितलेला. उपोषण करणं आता तुमच्याकडे कायदेशीर जरी तिथं माल असलं घेतल्याचं बिल नाही. तरी एक एक अद्यापर्यंत तुम्ही विषांतर होतंय तुमचं. आम्ही तुम्हाला विचारतोय तिथं माल जर घेतलाय तर तिथलं बिल नाही तुमच्याकडे. तुम्हाला जर तिथं माल खराब निघालाय तर तुम्ही तिथला असा पुरावा आहे का त्या दुकानात? तुम्ही घरी येऊन त्याच्या दाळ्या निघाल्या असतील आणि तुम्ही जर म्हणत असाल का तिथे निघालाय तर ते योग्य आहे का? कारण वैद्य अधिकाऱ्याचं पण म्हणणं असं आहे का भट्टीतल्या मालात कसं काय? नाही, भट्टीतून काढलेला माल तो काय लगेच विकला जात नाही. तो त्यांनी स्टॉक करून ठेवला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं म्हणायचं का आळ्या तयार झाल्या. रोड जो प्रकार आहे हो, रोड हा तो शिल्पावरती- रमजान महिन्यात बनवला जातो, त्याच्यानंतर हे वर्षभर विकतात का जी ते? काय त्याची करण्याची प्रोसिजर आहे ती केल्याच्या नंतर तो स्टॉक होतो. जसं की आपल्याला बिकानेर स्वीट्स मध्ये त्या केकमध्ये आळ्या सापडल्या, म्हणजे केक जरी फ्रीजरमध्ये असला तरी तो त्या दुकानातच सापडल्या होत्या का बाहेर सापडल्या होत्या? दुकानातच सापडल्या होत्या. आपण तिथल्या तिथं लगेच चेक करून बघत नाही. जरी आपण एखादा खाद्यपदार्थ घेतला का तो तिथले आपण चेक करून बघत नाही. तो घरी आणल्यानंतर आपण त्याला खोलतो, खाण्यासाठी उघडतो, तेव्हाच तो आपल्या लक्षात येऊ शकतो ना. मग इथून पुढे खाद्यपदार्थ घ्यायला तिथे चेक करून घ्यावं लागतील. अन्न त्याच्यापेक्षा प्रशासनाला समोर बोलवावं लागेल, आम्हाला हे चेक करून आम्हाला खायचंय. त्याच्यापेक्षा ते बिल महत्वाचं आहे. नंतर फोन करतो. बिल महत्वाचं. आपण आता कोणतीच बेकरी आळेपाट्याच्या बेकऱ्या आहेत, बाकीच्या बेकऱ्यांची नावं नाही माहीत. कोणत्याच बेकरीला अद्यापपर्यंत बिल दिलेलं नाही. तुम्ही मागितलं तुम्ही आता मागून पण झालेलं आहे आमचं. त्याला तुम्ही प्रबोधन केलं पाहिजे. त्याच्याविषयी तुम्ही कंप्लेंट का नाही केली का? तुम्हाला बिल भेटत नाही त्याच्यावरती आम्ही माल नाही घेत.
बिल नाही देत तर मला नाही घेत आम्ही. ती पण घटना झालेली आहे अशी. मी वस्तू घेतली, मला बिल मागितली, तेवढे नाही बिल देऊ शकत. तुम्ही ग्राहक मंचाकडे का तक्रार केली नाही मग? तुम्हाला बिल दिलं जात नाही तर ग्राहक मंच आहे आपल्यासाठी, तुम्ही तक्रार का केली नाही? त्या माध्यमातून आम्ही हॉटेल मालकांना आणि ग्राहकांना पण सांगू इच्छितो की गोल्डन बेकरीमध्ये तयार होणारा हा माल खूपच निकृष्ट दर्जाचा आहे की जिथं लोकांच्या आरोग्याची अजिबात काळजी घेतली जात नाही. तुम्ही स्वतः म्हणताय कधी फक्त. जाऊन, आम्ही नाही म्हणत, आम्ही तुम्ही तुम्ही कधी म्हणताय पण जाऊन. लोक तिथं माल घेताय, नक्की काय समजायचं आम्ही? लोक तर स्थानिक आहेत, आम्ही म्हणजे आपल्या तुमच्यावर विश्वास नाही का आपल्या स्थानिक लोकांचा? स्थानिक लोकांना एवढं बारकाईने चौकशी करत नाही असंच म्हणावं लागेल. पण याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई झाली तर लोक पण विचार करतील की याच्या मागे कारवाई करण्याचं कारण काय होतं. यापुढे घटना अशी झाली नाही पण आळेफाट्यावर नाही, पुणे जिल्ह्यात पुढे झाली नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही जनजागृती चालू आहे. झाली तर तुमची भूमिका काय असेल? झाली तर आनंदच वाटेल ना, लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील. नाही एखादी आम्ही घटना झाली लोकांच्या तर आरोग्याची तुमची भूमिका काय असेल? अशीच घटना जर पुन्हा घडली तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही आंदोलन करू. मग आता तुम्ही आंदोलनाचा पवित्रा काय घेतलाय? आता पण आंदोलन, जर गोल्डन बेकरी हे लेटर देऊनही बंद नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू. हा रोड बनवताना पूर्ण भट्टीमध्ये गरम केला जातो, रोडमध्ये कुठल्या प्रकारे काही राहत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर केक वगैरे असेल तर त्यात आळ्या निघू शकतात. दुसरी गोष्ट, आमचा तो जो केक आहे किंवा जो रोट आहे तो आमचा कशावरून? रोडचे नमुने व्हिडिओ मी सगळे माझ्याकडे उपलब्ध आहे, त्याचा पुरावा पण माझा आहे. रोडचे नमुने मी प्रयोगशाळेत पाठवून त्याचा रिपोर्ट पण घेतलाय. हे रोडमध्ये जिवंत आळ्या कशा निघतात? नमुने तुम्ही घेतले का मुळातच लॅबवाल्यांनी घेतले? ते रोड नमुने जो रोड आमच्या ताब्यात आला, आम्ही लॅबोरेटरीच्या ताब्यात दिला. तुम्ही जो रोड पॅक केला नमुन्यासाठी लॅबसाठी, तो कुठे पॅक केला? त्याच्या दुकानात पॅक केला का घरी येऊन पॅक केला? नाही पोलीस स्टेशन पैसे पॅक केला, का तिथं बरं? कंप्लेंट द्यायला गेलो. त्याच्या दुकानात का नाही पॅक केला? मग तिथं गेलोच नाही ना आम्ही. घेतलेल्या रोडमध्ये आळ्या आल्या असा आरोप केलाय, त्याबाबत तुम्ही काय सांगा? साहेब, आमचे रोडमध्ये आळी होऊ शकते नाही साहेब. त्याचे नमुने घेतले गेले, लॅबला पाठवले गेले, लॅबमध्ये त्या तुमचे जे पदार्थ आहेत ते खाण्यायोग्य नाही, अयोग्य आहे असा तुमच्यावर आरोप ठेवला आहे, ठपका ठेवला आहे. प्लस अन्न आणि भेसळ आणि औषध प्रशासन आणि आपल्याला नोटीस बजावलेली आहे की आपलं जो परवाना आहे ते दुकानात रद्द करण्यात यावे, तुमची विक्री बंद करण्यात यावी. त्याबाबत तुम्ही काय सांगा? साहेब, आम्हाला अजूनपर्यंत कोणताही कागद आलेला नाही, काही नोटीस आलेली नाही. आम्ही जे अन्न, आमच्या जे वस्तू होती ते लॅबमध्ये चेक करायला गेली होती, अजूनपर्यंत आम्हाला कोणताही कागद आले नाही. तुमच्या इथं वस्तू तुमच्या इथं खरेदी केली गेली का दुसरीकडे कुठे खरेदी केली, काय सांगा? सर, आता रोजचे किती गिरे घेऊ शकतो आम्ही सांगू नाही शकतो. पण रोड कधी बनवता? आम्ही रोट कधी राहते 2 दिवस. वर्षभर बनवताय का फक्त सणाच्या वेळेला बनवता? नाही सर, आमचे कंटिन्यू राहते, पण ते 8 दिवसानंतर 2 दिवसानंतर असं बनवतो आम्ही. जसं 8 दिवसानंतर विक्रीला काढता का बनवता? नाही सर, आज बनवले, समज 12 वाजता कधी बनवले असन तर 2 वाजता पुढं काउंटरवर जातं. म्हणजे तासाभरात तुम्ही काउंटरवर देता? काउंटरवर घेतो. हो. 8 दिवसापूर्वी बनवलेले रोड नाही असं नाही साहेब, एवढे दिवस स्टॉक शिफ्ट होत तुमच्या वस्तूंमध्ये आळ्या कशा निघतात? असं साहेब होऊ शकतं नाही. ज्या ग्राहकांनी तुमच्यावर आरोप ठेवला आहे त्या ग्राहकांनी तुमच्याकडून वस्तू खरेदी केल्यात का नाही, काय सांगा? खरेदी केली असं साहेब, पण आमचं म्हणणं असं आहे की खरेदी केलं आमचं माल फ्रेश असतं. आम्ही काय करतो 2 तासानंतर काउंटरवर घेऊन येतो, तेवढं लागलं तेवढं संपलं तेवढं लगेच बनवत असतं. आमच्याकडे काही माल स्टॉक रोड ठेवता येत नाही. तुम्ही बाहेरून असताना म्हणजे परप्रांतीय असताना ह्या आळेफाट्यावर तुमची दादागिरी असल्यासारखं बोलताय तुम्ही? नाही साहेब, आमच्या प्रेमाने धंदा वगैरे न करता आम्ही. एवढ्या प्रकार घडतानाही तुमचे विक्री चालू कशी? साहेब, आम्हाला काही कागद, कोणताही प्रकारचा कागद आम्हाला आलेला नाही. तुम्ही बाल कामगार वापरताय असा तुमच्यावर आरोप केला गेला आहे, तुम्ही काय सांगाल? नाही साहेब, आमच्याकडे सगळं 18 वर्षाचे पुढं मुलं आहे कामाला. आपल्याकडं अस्वच्छता आहे हो. असंही बोललं जाते. साहेब, तुम्ही कॅमेरा मागची चौकशी करू शकता, आमची स्वच्छता आहे का नाही आहे. मग हे आरोप करणारे नक्की कशासाठी आरोप करतात? काय साहेब, आम्हाला ते समजून राहिलं कायसाठी आरोप करते तिथं. आमच्या कोणासंग वाद नाही, आमच्या कोणासंग काय नाही, कोणासंग आमच्या काय नाही साहेब. मग आरोप कसे काय साहेब, तेच नाही समजून राहिलं आम्हाला कसं काय आरोप केली. तुमच्या पावांमध्ये झुरळ निघाली, एका हॉटेलला दिली होती असाही आरोप आहे त्यांचा. साहेब, आतापर्यंत तर कोणताही हॉटेलवाल्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही.
तुम्ही त्यांची माफी मागून विषय संपवलाय असं बोललं जाते. असं काही नाही साहेब, असा प्रकार घडला नाही का? असं काही प्रकार घडला नाही.